आता तुम्ही कढी कशी करता, मी कढी कशी करते बघा, मी सांगते. चला बघू माझी रेसिपी. तर इथे बघा मी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि जिरे हे मिक्सरमधून बारीक करून घेते. हे बघा मी एवढं असं बेसन घेतलं. बेसन म्हणजे डाळीचं पीठ. त्याच्यानंतर हे दहीचा डब्बा आणला. तर त्याच्यानंतर ते दही टाकून घेतलं. एक दह्याचा डब्बा आणला होता ते. आणि हे मिश्रण करून घेतले, मी पेस्ट बनवून घेतली. ही त्याच्यात टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते. तर हे मिक्स करून घेते मी. थोडंसं याच्यात पाणी टाकून घेते. तर हे बघा मी आता याच्यात पाणी टाकून घेतलं. आणि सगळं हे मिश्रण तयार झालं. ते बघा कढई छान तापली. तर मी याच्यात तेल टाकून घेते. तर हे बघा मी हे टाकून घेतलं तेल छान. आणि हे तेल तापून घेते आता. तर हे बघा तेल छान तापलं. त्याच्यानंतर मी मोहरी टाकून घेतली थोडीशी. आणि थोडीशी जिरे पण वाटणात पण टाकले होते जिरे, पण तरी पण फोडणीला पण थोडेसे टाकले तर बरं वाटतं. त्याच्यानंतर मी टाकलं त्याच्यात कढीपत्ता. आणि कढीपत्ता छान असा हे झाल्याच्या नंतर हे मिश्रण टाकून दिलं. तर इथे बघा मी थोडंसं पाणी टाकलं परत. आणि हळद टाकल्याच्या नंतर परतवून घेते. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. तर इथे बघा एवढी कढी बनवली मी. आणि थोडं आपलं दही आंबट नसतं ना, त्याच्यामुळं मग मी थोडंसं निंबू पण टाकत असते. आपलं गावाकडचं ताक दही असतं ना, त्याच्यात निंबाची काही गरज नसती. आणि कढी आंबट असल्याशिवाय मज्जाच नाही येत खाण्याची. तर इथे बघा आता मी निंबू टाकून घेतलं. आणि आता याला 5 मिनटं छान असं उकळवून घेते. आणि आमच्या दीदीने जरा कोथिंबीर जादाच वापरली त्याच्यामुळं जरा जास्त हिरवी वाटते तुम्हाला. नाही तर तुम्ही म्हणसाल अशी कशी कढी हिरव्या कलरची. तर इथे बघा छान अशी मी 5 मिनटं मस्त कढीला उकळी फोडून घेतली. आणि बघा मस्त कढी खाण्यासाठी तयार आहे. कोणाकोणाला आवडतं कढी खायला. आणि या मग खायला. इथं कढी आणि पुरणपोळी पण तयार आहे खाण्यासाठी गरमागरम. या मग खायला गरमागरम कढी. त्याला कढी आवडती त्याच्या तोंडाला पाणी सुटलं का नाही नक्की सांगा कमेंट करून. माझ्या भावाच्या तर नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल. त्याला खूप कढी आवडती खायला. पुरणपोळी नाही आवडत, पण कढी खूप आवडती खायला त्याला. तर ज्याच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ते पटकन या खायला. मस्त गरमागरम कढी आणि पुरणपोळी तयार आहे. चला मग आम्ही आता जेवण करतो.